भारतातील वाहतूक आकृती 9.10 व 9.11च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरं द्या. तर या ठिकाणी 9.10 ही आकृती दिलेली आहे. त्याचबरोबर ही इथे एक आकृती दिलेली आहे. ह्या आकृतींचा उपयोग करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. आकृती बारकाईनं तुम्ही ऑब्झर्व करायची आहे. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार हे नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहेत. कोणकोणत्या प्रकारची वाहतूक सेवा आहे इथं दर्शवलेली ते बारकाईनं बघा. हा जो नकाशा आहे तो दाखवतो भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. मग नकाशात कोणकोणते वाहतूक प्रकार दिसत आहेत तर आपल्याला रस्ते मार्ग, त्याचबरोबर जलवाहतूक दिसतीये. रेल्वे मार्ग काही याच्यामध्ये दाखवलेले नाहीत. तर आपण त्याची उत्तरं शोधायची आहेत. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, म्हणजे जास्त दाट रस्ते जे आहेत ते तुम्हाला भारताच्या कोणत्या भागात सापडतात, बघायला मिळतात. कोणत्या भागात लोहमार्गांचं जाळं दाट आहे. लोहमार्ग पण या ठिकाणी दाखवले गेलेत बहुतेक. लोहमार्गाचं जाळं कोणत्या भागामध्ये दाट आहे. महत्त्वाची 5 बंदरं आणि 5 विमानतळाची नावं लिहा. आणि भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांचं जाळं विरळ आहे, त्याची कारणं काय असावीत, हे साधारणपणे आपण या आकृतीचं वाचन केल्यानंतर लक्षात येईल. अर्थात 2 आकृत्या आपल्याला बघायच्यात, 9.10 आणि 9.11. हां, इथं दिलेले आहेत बघा. प्रमुख लोहमार्ग आणि विमानतळं दिलेले आहेत. ह्या दोन्हीही आकृत्या आपण लक्षात घ्या आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे पुस्तक आहे, आपण त्या आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. भारतात ब्राझीलच्या तुलनेमध्ये लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. ब्राझीलमध्ये लोहमार्ग आणि रस्ते यांचा फारसा विकास झालेला नाही आणि म्हणून भारतामध्ये ब्राझीलच्या तुलनेत वाहतुकीचं जाळं हे दाट आहे. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% लोक प्रवासी वाहतूक करतात आणि 70% मालवाहतूक होत असते. रस्ते मार्गाने जवळपास 85% वाहतूक प्रवासी वाहतूक होते, तर 70% मालवाहतूक रस्ते मार्गाने होते. म्हणजे प्रवासी वाहतूक 85%, तर मालवाहतूक 70% ही दरवर्षी रस्ते मार्गाने होत असते भारतामध्ये. लोहमार्गांच्या विकासामुळे प्रवासी व मालवाहतूक सुलभ झालेली आहे. लोहमार्गांचा विकाससुद्धा भारतामध्ये जास्त झाला आहे, चांगल्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळं प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक ही अतिशय सुलभ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गांचं योगदान महत्त्वाचं आहे. भारताची अर्थव्यवस्था तिच्या वाढीसाठी लोहमार्गाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. भारतामध्ये लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिलेले. फार मोठी लोकसंख्या ही रेल्वेचा उपयोग करते प्रवासासाठी. मुंबईसारख्या शहराचा जर आपण उल्लेख केला तर त्या ठिकाणी लक्षावधी लोक दररोज आपल्या कामावरती जाण्यासाठी लोकलचा उपयोग करतात. भारताच्या मध्यभागामध्ये, ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचं जाळं हे विरळ आढळतं. मध्य भारतामध्ये आणि ईशान्येकडची जी राज्य आहेत, त्याचबरोबर राजस्थानमध्ये आपल्याला लोहमार्गाचं जाळं विरळ प्रमाणात आढळतं. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचे जाळे दाट आहे. आता ह्या ठिकाणांचा उल्लेख ज्यावेळेस आपल्याला करावा लागतो, भारताचा मध्यभाग, ईशान्येकडील राज्य आणि राजस्थान ह्याच्या तुलनेमध्ये भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचं जाळं हे दाट आहे. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशांत दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गांचं महत्त्व जास्त राहतं. म्हणजे ज्या देशाचा विस्तार अधिक आहे, भौगोलिक विस्तार मोठा आहे, त्या देशामध्ये दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गांचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. कारण लोहमार्गावरती धावणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या
अतिशय वेगवान रेल्वे आहेत आणि दूरचं अंतर हे रस्ते मार्गानं पार करणं थोडंसं कठीण होतं, त्रासदायक होतं. याउलट लोहमार्गाच्या माध्यमातनं दूरचं अंतर पार सहजगत्या होऊ शकतं, केलं जाऊ शकतं आणि म्हणून या लोहमार्गांचं महत्त्व दूरचं अंतर पार करण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. रस्ते मार्गाच्या तुलनेमध्ये, हवाई मार्गाच्या तुलनेमध्ये जलमार्ग वाहतूक ही स्वस्त राहते. देशाच्या एकूण वाहतूक मार्गामध्ये अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1%. भारताच्या देशांतर्गत जलमार्गाचा वाटा जो आहे तो केवळ 1% आहे. यामध्ये नद्या, कालवे, त्याचबरोबर खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा उपयोग होतो. म्हणजे अंतर्गत भागामध्ये जे जलवाहतूक होते भारतामध्ये त्याचा हिस्सा केवळ 1%. आणि ह्या 1%मध्ये नद्यातून होणारी वाहतूक, जलवाहतूक, कालव्याद्वारे होणारी जलवाहतूक, खाड्यांमधून होणारी जलवाहतूक आणि जलसाठ्यांमधून होणारी जलवाहतूक ह्याचा अंतर्भाव होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. म्हणजे भारताचा इतर देशांशी होणारा व्यापार जो आहे तो व्यापार लक्षात घेता साधारणपणे 95% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटादरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गांचा उपयोग होतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जलमार्गाचा 95% वापर होतो आहे आपण पाहिलं, पण देशाचा मुख्य भाग, ज्याला भूभाग म्हणतो, देशाचा मुख्य भूभाग आणि बेटांच्या दरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गांचा उपयोग होतो. म्हणजे भूभाग आणि बेटं, समजा समुद्रातलं एखादं बेट आहे, त्या बेटावरती जायचं असेल तर जलमार्गांचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतो. ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झालेली आहे. ब्राझीलची हवाई वाहतूक तितकीशी विकसित झालेली नाही, परंतु आपल्याकडची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही जास्त विकसित झालेली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गांचा वापर देखील वाढताना दिसतो आहे आपल्याला. म्हणजे आंतरदेशीय प्रवास जो होतो, म्हणजे 2 देशांमध्ये होणारा प्रवास, त्याला आंतरराष्ट्रीय प्रवास म्हणतो आपण, हा हवाई मार्गानं लोक करतात, त्याचाही विकास झालेला आहे आणि अंतर्गत हवाई मार्गांचा सुद्धा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आता बघा, दिग्बोई इथून सकाळी 7 वाजता अरुणनं आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईनं तिथल्या स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतलेला असेल, आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या विचारातून किंवा आंतरराष्ट्रीय वाररेषेचा विचार करता तो किती वाजता फोन त्याच्या आईनं घेतलेला असेल ह्याबद्दल आपण थोडंसं कल्पना केलेली बरी. ब्राझीलमधील संदेशवहन. तुम्हाला माहीत आहेच की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. आकृती 9.12मध्ये ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील स्थानं दिलेली आहेत. आपण बघू शकतो 9.12 आकृती ब्राझीलची प्रमाण वेळ दर्शवणारी. ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील स्थानं दाखवलेली आहेत. इथं बघू शकतो आपण अतिपूर्वेकडील पोंटो दो सेक्सास आणि या ठिकाणी अति पश्चिमेकडील भाग आहे हा. पोंटो दो सेक्सास अतिपूर्वेकडील भाग आणि नासेंटे दो रियामाओ हा अति पश्चिमेकडील भाग आहे. या 2 बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करायला सांगितलेली आहे. जागतिक प्रमाण वेळेच्या 2 तास मागं हा पट्टा आहे. या पट्ट्यात येणारे भाग आहेत ते जागतिक प्रमाण वेळेच्या 2 तास माग आहेत. त्यानंतर या दरम्यान येणारे जी ठिकाणं आहेत ती जागतिक प्रमाण वेळेच्या 3 तास माग आहेत. या दरम्यान येणारी जी ठिकाणं आहेत ती जागतिक प्रमाण वेळेच्या 4 तास माग आहेत आणि इथं येणारी जी ठिकाणं आहेत ती जागतिक प्रमाण वेळेच्या 5 तासांनी माग आहेत. अतिपश्चिमेकडील
नासेंटे दो रिया माओ हे ठिकाण अक्रे राज्यात असून त्याचं स्थान 7:32:33 दक्षिण अक्षांश व 73:59 पश्चिम रेखावृत्तावरती आहे. अतिपूर्वेकडील पोंटो दो सेक्सास हे परैबा राज्यातील ठिकाण 7:09:28 दक्षिण अक्षांश तर 34:47 पश्चिम रेखांशावरती आहे. तर अक्षांश आणि रेखांशाच्या दृष्टिकोनातून ते स्थान नेमकं कुठे ते सांगितलेले. नासेंटे दो रियामाओ हे ठिकाण डॅश डॅश राज्यात आहे असं विचारलं जाईल तुम्हाला. उत्तर देता येईल अक्रे राज्यात आहे. तर पोंटो दो सेक्सास हे परैबा ह्या राज्यामध्ये असलेलं ठिकाण आहे. आकृती 9.12 नकाशाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत? हे विभाग कशाचे आहेत? जागतिक प्रमाणवेळेच्या मागे याचा अर्थ काय? ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे? ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? लाल रंगांची ठळक रेषा काय दर्शवते? लाल रंगांची ठळक रेषा ही प्रमाण वेळ दर्शवते आहे. म्हणजे ज्याला आपण ही जी रेषा आहे ती जागतिक प्रमाण वेळ निश्चित करणारी रेषा आहे. इयत्ता 9वीला तुम्ही अभ्यासलेलं आहे. या देशांच्या रेखावृत्तीय विस्तारामुळं असं लक्षात येतं की अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक हा 168 मिनिटे म्हणजे जवळपास 2 तास 48 मिनिटांचा आहे. म्हणजे अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील 2 ठिकाणांमध्ये फरक किती आहे? किती मिनिटाचा? 168 मिनिटं म्हणजे जवळपास 2 तास 48 मिनिटांचा आहे. त्यामुळं ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. म्हणजे आपल्याकडं कसं साधारणपणे मुंबईमध्ये जर दुपारचे 3 वाजलेले असतील तर पुण्यामध्ये पण दुपारचे 3 वाजलेले असतील. आपल्या इकडं माढा तालुक्यात पण दुपारचे 3 वाजलेले असतील. दिल्लीमध्ये पण 3 वाजलेले असतील दुपारचे. कलकत्त्यामध्ये पण दुपारचे 3 वाजले असतील. केरळमध्ये पण दुपारचे 3च वाजलेले असतील. परंतु ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा प्रश्न विचारला जाईल. ब्राझीलमध्ये एकूण डॅश डॅश प्रमाणवेळा मानल्या जातात. 1, 2, 3, 4 त्या 4 प्रमाणवेळा मानल्या जातात तिकडं. देशात वेगवेगळे कालविभाग आहेत. ब्राझीलमध्ये वेगवेगळे कालविभाग आहेत. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. आपण आकृतीमध्ये पाहिलेलं होतं. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते. आता या ठिकाणी ही जी रेषा दिसते आपल्याला ती ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते आहे. ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या डॅश डॅश तास मागे आहे. तर उत्तर असेल 3 तास मागे आहे. ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास. ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. ब्राझीलमधील जी दूरसंचार सेवा आहे तिचा विकास फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आणि एवढंच नाही तर ती कार्यक्षम देखील आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. ब्राझीलमधील दूरसंचार सेवा लक्षात घेता तिथल्या दूरसंचार सेवेचा विकास हा अतिशय चांगल्या प्रकारे झाला आहे. केवळ तिथली दूरसंचार सेवा विकसितच आहे असं नाही तर संपूर्ण दूरसंचार सेवा ही अत्यंत कार्यक्षम देखील आहे. या दूरसंचार सेवेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. एक म्हणजे दूरध्वनी, त्याचबरोबर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल सेवा विकसित आहे. दूरदर्शन प्रसारण अत्यंत कार्यक्षम आहे. आकाशवाणीचं प्रसारण देखील विकसित झालं आहे. त्याचबरोबर संगणक आणि इंटरनेट प्रणालीसुद्धा विकसित झाले.
म्हणजे एकंदरीत ब्राझीलमधील दूरसंचार सेवा ही विकसित आणि कार्यक्षम आहे. ब्राझीलमधील 45% अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. इंटरनेट वापराचं प्रमाणसुद्धा ब्राझीलमध्ये जास्त आहे, ते 45%पेक्षा अधिक आहे. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. ब्राझीलमध्ये दक्षिण मध्य भाग जो आहे तिथं दूरसंचार सेवा ह्या सेवेच्या पायाभूत सुविधा, ज्याला आपण बेसिक सुविधा म्हणतो, त्या अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपात झालेला आहे. उत्तर ब्राझील आणि वायव्य ब्राझील इथं ह्या दूरसंचार सेवांचा विकास तितकासा झालेला नाही. झाला आहे, परंतु फार थोड्या प्रमाणात झाला आहे. कारण तिथं लोकवस्तीस फारसा अनुकूल भाग नसल्याकारणानं कमी लोकसंख्या बघायला मिळते. आणि अशा कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये लोकसंख्येअभावी तिथं अशा दूरसंचार ज्या सेवा आहेत त्यांचा विकास मर्यादित स्वरूपात झालेला आहे. कुठं कुठं मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे तर उत्तर आणि वायव्य भागामध्ये. प्रदेश रचना, त्याचबरोबर विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाटवणी इत्यादी अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होतं. खरं तर ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेपुढं फार मोठं आव्हान होतं. ते कोणतं होतं तर दूरसंचार सेवा विस्तारित करणं हे तिथल्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होतं. का आव्हान होतं म्हणजे तिथं फार मोठा दूरसंचार सेवेवरती खर्च करावा लागणार होता. एक म्हणजे तिथल्या प्रदेशाची रचना, त्याचबरोबर देशाचा विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश म्हणजे तिथं फारशी लोकवस्ती नाहीच, काही ठिकाणी लोकवस्तीच नाही, घनदाट वनं, हे सगळे अडथळे होते ब्राझीलच्या समोर. आणि ह्या सगळ्या अडथळ्यांवरती मात करून तिथल्या दूरसंचार सेवेचा विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला परवडणारं नव्हतं. त्यांच्यासमोरचं ते एक आव्हान होतं. अलीकडील काही वर्षामध्ये ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. परंतु ह्या सगळ्यांवरती मात करून ब्राझीलनं तिथली दूरध्वनी सेवा, त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर इंटरनेट सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी दूरसंचार सेवेचा विस्तार इथं मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाश सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्याला आपण स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतो, अवकाश तंत्रज्ञान, ह्याच्या बाबतीत ही ब्राझीलनं पाऊल उचललेलं आहे. ह्या तंत्राचा विकास करून उपग्रह स्वतः आकाशामध्ये सोडण्याच्या तयारीमध्ये ब्राझील आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील तासाला पण भारतातील संदेशवहन यंत्रणा ह्याच्याबद्दल माहिती घेऊ.